पुण्यात आज महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन केले जात आहे। आपण पाहू शकतो पुणे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि साधारणतः 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। शरद पवार स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खासदार आणि एकूणच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि भर पावसामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो पाऊस सुरू आहे आणि या पावसात बसून हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत आणि त्या पद्धतीने राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज केले जात आहे आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती, मात्र मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी मूक आंदोलन केले जात आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या तासाभरापासून हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनावरती जोरदार असा पाऊस कोसळतोय, मात्र या पावसातही बसून हे आंदोलन केले जात आहे। हाताला काळी पट्टी बांधून आणि तोंडावर काळी पट्टी असल्याचं आपण निषेध या संपूर्ण घटनेचा करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि राज्य सरकारचा निषेध या निमित्ताने या आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून केला जातोय। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।